स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. महाराष्ट्रामधल्या 65 जागी ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत तिथे 65 अशा जागा आहेत तिथे निर्विरोध महायुतीच्या सीट्स जिंकून आल्या. आणि त्या कशा आल्या हे सांगायची गरज नाही. राज ठाकरेंनी वक्तव्य केलं की ते निवडणूक आयोगाला सगळ्या पुराव्यानिशी भेटणार आहेत. त्यानंतर ते कोर्टातही जाणार आहेत आणि पूर्ण प्रचाराच्या वेळेला ज्या विभिन्न कार्यकर्त्यांनी त्यांना व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स दिलेले आहेत, कसा दबाव तंत्र, कसा प्रशासनाने आपलं तंत्राचा वापर करून महायुतीच्या लोकांना निर्विरोध जिंकून आणलं, हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडतंय. आणि ती दमदाटी किती लेव्हलला जावी, की मनसेचा शहराध्यक्ष सोलापूरला बाळासाहेब सर्वदे याच निर्विरोध लोक निवडून आणण्याच्या याच्यामध्ये त्याची हत्या झाली. आणि असा आरोप सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदेंनी केला. सांगितलं की इतकी दमदाटी, इतकी हाणामारी झालेली आहे की सोलापूरमध्ये असं नेहमी खेळीचं वातावरण असायचं राजकारणात, त्याला कलंक लावणारी ही गोष्ट घडली. आणि मनसेचा शहराध्यक्ष याची हत्या झाली अक्षरशः. आणि ती भाजपाच्या गुंडांनी केली असा आरोप आहे त्यांचा. त्या एम राजकुमार म्हणून जे एसपी आहेत, पोलीस आयुक्त, त्यांना भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की ही हत्या झालेली आहे, त्यात कॉल रेकॉर्ड तपासा, जे तुम्हाला आम्ही साक्षी दिल्यात त्या तपासा, आणि या हत्येमागं कोणी जरी असलं, किती जरी पॉवरफुल असलं, सत्तेचा जरी माणूस असला तरी त्याला बेड्या घालाव्या. पण आपण सत्ता गुंडांना कशी प्रोटेक्ट करते हे आपण बीड पासून पुण्यापर्यंत सगळीकडेच पाहत आलेलो आहे. पण आता नाही तर जीवन संपवू इथपर्यंत गोष्टी आलेल्या आहेत. आणि मला खूप हसायला येतं जेव्हा पंतप्रधानांनी पत्र लिहिलं तिरुअनंतपुरमच्या मेयरला आणि त्यांनी सांगितलं की आतापर्यंत लेफ्ट म्हणजे वामपंथी दल, डावे विचारसरणीचे दल आणि काँग्रेस इंडिया गठबंधन हे तुम्हाला मूर्ख बनवत होते, कारण इथं लढत होते पण दिल्लीत एकत्र होते. ही नुरा कुस्ती दाखवायचे, त्यामुळे तिरुअनंतपुरमचं 12 वाजलेले आहेत. आता त्या साहेबांना कोण सांगावं की महाराष्ट्रात काय चाललं. पिंपरी चिंचवड मध्ये तर अक्षरशः खालच्या पातळीचं राजकारण केलेलं आहे. सर्वप्रथम अजित पवार, शरद पवार एकत्र येऊन जेव्हा लढायला लागले तेव्हा भाजपच्या पोटात दुखणं जरुरी आहे, कारण तिथे त्यांची सत्ता होती पिंपरी चिंचवडमध्ये. तेव्हा अजित पवारांनी भ्रष्टाचारचे आरोप असलेल्या लोकांना तिकीट दिले म्हणून त्यांच्यावर आरोप घातला. त्यावेळी अजित पवार म्हणाले की अरे बाबा, आणि त्यांनी भाजपच्या पवार खूप भ्रष्टाचाराचे आरोप लावले. कोणी लोकल भाजपाचा नेता समोर नाही आला. ते म्हणाले अहो कसलं क्लीन चिट घेऊन बसला.
जेव्हा तुम्हाला भाजपा सोबत घेत होती तेव्हा मी देवेंद्र फडणवीसांना सारखं सांगायचं की साहेब एक वेळा पुन्हा विचार करा, अशा लोकांना सोबत घेऊ नका. मग अजित पवार म्हणाले की बाबा, मग अजित पवारांनी पुन्हा त्याचं उत्तर दिलं. या दोघांच्या उत्तर आणि प्रश्न उत्तरांच्या मधात हे एकमेकाचे कपडे उतरवतात. भारतीय जनता पार्टी वेळ आली तर कोणालाही बाप म्हणायला तयार आहे. भ्रष्टाचारी, दुराचारी, व्याभिचारी हे चव्हाण आणि फडणवीसांच्या कथित संवादावरून तर स्पष्ट झालं. आणि यांचे लोकांच्या बद्दलचे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला किती मूर्ख बनवतात. पहिले अजित पवार यांना जेलमध्ये टाकून चक्की पिसिंग अँड पिसिंग म्हणायचं, बैलगाडीभर कागद घेऊन औरंगाबादच्या बेंचला जायचं. हे सगळं नाटक देवेंद्र फडणवीसांनी केलं. मग पुढे सत्तेचं राजकारण चालवण्या म्हणजे गणित बेरीज वजाबाकी चालवण्यासाठी, गोळाबेरीज करण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं. आणि मग अजित पवार इतके साफ झाले, इतके प्रामाणिक ठरले, या सगळ्यांचे आका म्हणजे हायकमांड देवेंद्र फडणवीस, चव्हाण या सगळ्यांचे हायकमांड म्हणजे स्वतः अमित शहा पुण्याला बुके देऊन दादांचं स्वागत करतात आणि म्हणतात, दादा आपने देर कर दी, पहिले आना चाहिए था. चुकी कोणाची? अमित शहाची, देवेंद्र फडणवीसांची? कोणाची चुकी? आणि पुन्हा रवींद्र चव्हाण म्हणतात की कोणीतरी एजन्सी ठेवलेली आहे, ती एजन्सी अजित पवारांना असं बोलायला सांगतं. अहो रवींद्र चव्हाण साहेब, तुमचं जेवढं वय असेल तेवढं राजकारण आहे दादांचं, अजितदादांचं. अजितदादा कोण्या डिझायनर कडनं शर्ट शिवून घेतील, जॅकेटचा कलर पसंत करतील, पण तो राजकारण ते स्वतःच्या डोक्यानेच करतात. या माणसांनी सगळ्याला शह दिला, शरद पवार, त्या माणसाला शह देणारा अजित पवार हा काय राजकारणासाठी कोणा एजन्सीवर डिपेंडिंग नसेल. पण शेवटी प्रत्येकाला आपलं अस्तित्व आहे. तुम्हाला पिंपरी चिंचवडही पाहिजे, तुम्हाला पुणेही पाहिजे, तुम्हाला मुंबई पाहिजे, तुम्हाला सोलापूर पाहिजे. एकनाथ शिंदेनी मोठं भांडून ठाणे स्वतःसाठी ठेवून घेतलं, हेच नशीब त्यांचं. कल्याण डोंबिवली सुद्धा भाजपला पाहिजे. शिंदेनी आणि अजित पवारांनी करावं काय? पण या दोघांना सुद्धा कळलं असेल, हे जे गठबंधनाचा धर्म असतो याचं म्हणणं काय, याचे म्हणजे याची परिभाषा काय? आणि हीच ती परिभाषा आहे, तुमच्या खांद्यावर पाय ठेवून आम्ही वर चढणार आणि मग तोच पाय तुमच्या डोक्यावर ठेवून तुम्हाला पाताळात घालणार. हा भाजपाचा मूळ मंत्र आहे आणि असंच भाजपा करत आलेली आहे. तिने ठाकरे परिवाराला संपवलं, शरद पवाराला संपवलं. मग आता शिंदे आणि अजित पवारांना संपवायला वेळ लागणार नाही. पुढच्या निवडणुकीत हेच महानगरपालिकेसारखं चित्र दिसेल. आतापर्यंत सोबत होतो पण आता सीटच देत नाही म्हणून आम्ही अलग झालो. तेव्हा मग जनता तोंडावर थुकेल यांच्या. तेव्हा तर फार तुम्ही प्रेम दाखवायचे एकमेकाच्या बद्दल. तेव्हा यांना कुठल्याही जनतेचं पडलेलं नाही आहे. पिंपरी चिंचवडकरांचं कोणाला पडलेलं नाही आहे. सोलापूरवाल्यांचं कोणाला पडलेलं नाही आहे. मुंबईवाल्यांचं कोणाला पडलेलं नाही आहे. पडलेलं आहे फक्त स्वतःचं, की आम्हाला सत्तेचं लोणी खायला मिळावं. आज रोखोकमध्ये एवढंच. पुन्हा उद्या येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.